सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संग्राम बर्गे यांच्या उमेदवारीची प्रबळ दावेदारी चर्चा शहरात होत आहे। संग्राम बर्गे यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन जनसेवेचा संग्राम, सेवेतून परिवर्तनाचा मार्ग या चित्रफितमधून संग्राम बर्गे, जनसेवेचा संग्राम। उदयनराजे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या। या उपक्रमांमधून त्यांना असंख्य तरुण मित्र भेटत गेले। त्यांच्या समस्या जाणून घेत युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून संग्राम दादा त्यांच्या पाठीशी उभे राहिले। याबरोबर युवा पिढीला आदर्श वाटेल अशा भावेश भाटियासारख्या प्रेरणादायी व्यक्तींची तरुण पिढीला ओळख करून देण्याचे काम सामाजिक जबाबदारीने हाती घेतले। आपले तरुण मेहनती आहे, प्रामाणिक आहे, पण त्यांच्या हाताला काम नाही हे जाणून छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित केले आणि आजही लोकसेवा केंद्र या संपर्क कार्यालयामध्ये तरुणांसाठी रोजगार समन्वय केंद्र अव्याहतपणे सुरू आहे। अनेकांच्या हाताला काम मिळालं, कुटुंबांना आधार मिळाला। पुढे कोणत्याही राजकीय पदावर नसताना विलासपूर आणि गोळीबार मैदान येथे छत्रपती उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांची विकास कामे उभी केली। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाची अनेक विकास कामे त्यांनी प्रभागात आणली। सार्वजनिक जीवनात काम करत असताना ज्या कुटुंबांना आणि नागरिकांना सरकारी कागदपत्रांसाठी झगडावं लागतं त्यांचं काय, असा विचार त्यांनी केला आणि मग काम करत राहिले। कुणाला रेशन कार्ड हवंय, कुणाला आधार कार्ड हवंय, कुणाला पात्र असूनही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, असे सर्वसामान्यांचे प्रश्न मित्रांच्या साथीने सोडवायला सुरुवात केली। त्यासाठी शिबिरे आयोजित। साताऱ्यातील पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्या नागरिकांना वारंवार पुण्याला जावं लागायचं। 2015 साली छत्रपती उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली पासपोर्ट शिबिराचे आयोजन केले। या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढे साताऱ्यात पासपोर्ट ऑफिसचे पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन झाले। पुढे साताऱ्यातील स्त्रीशक्तीची ओळख त्यांना झाली। महिलांना त्यांच्या कौशल्याचा लाभ आर्थिक स्वरूपात मिळाला पाहिजे हा ध्यास घेऊन
गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी उपक्रम सुरू केला. गेली अनेक वर्ष तो अव्याहत सुरू आहे. यातून अनेक महिलांनी प्रेरणा घेऊन घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत उद्योग क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली. इंदिरानगर आणि गोळीबार मैदान या 2 जिल्हा परिषद शाळा त्यांनी दत्तक घेतल्या आणि त्या स्मार्ट स्कूल म्हणून नावारूपाला आणण्याचा चंग बांधला. डिजिटल क्लासरूम बनवल्या. कामाला नवं परिमाण मिळालं. आपला वाढदिवस कोणत्याही मोठ्या स्वरूपात साजरा न करता तो पैसा या शाळांच्या विकासासाठी कामी लावला. उद्योजक बनलेल्या महिला असोत वा शाळेतली ती लहानगी मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच संग्रामदादांना खरंखुरं समाधान मिळतं. त्यामुळे जाहिरातबाजी आणि बॅनरबाजीत ते अडकले नाही. कार्यक्षेत्र विस्तारत जाणं हीच आपल्या धडपडीची खरी फलश्रुती असते हे त्यांना या प्रवासात समजून चुकलं. 2020 साल उजाडलं आणि सुरू झाला कोविडचा तो महाभयानक प्रकोप. लॉकडाऊन मध्ये संग्रामदादांनी समविचारी माणसं एकत्र केली. विचार आणि पक्षांचा भेदाभेद पुसून टाकून कोविड डिफेन्स ग्रुप स्थापन केला. कोविडच्या महासंकटाशी या तरुणांनी संघटितपणे लढा दिला. या सातारा स्पिरिटमुळेच संग्रामदादांचं साताऱ्यावर आणि सातारकरांवर प्रेम जडलंय. इथं समस्या आहेत पण लढाऊ बाणाही आहे. कमतरता आहेत पण एकजुटीनं त्यावर मात करण्याची उमेदही आहे. हीच उमेद घेऊन पुढे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ इनोव्हेटिव्ह सातारा या बॅनरखाली एकत्र आले. खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या समोर आपापल्या क्षेत्राच्या आकांक्षा आणि मागण्या खुलेपणानं मांडल्या. प्रत्येक क्षेत्रासाठी काय करता येईल याचा आढावा सगळ्यांनी मिळून घेतला. आराखडा तयार केला. 23 वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात आणखीही बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या. सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी ते खंबीरपणे सांभाळत आहेत. जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी आणि संघटनेसाठी काम करत आहे. या वाटचालीचा लसावी काय? पद, पैसा, प्रतिष्ठा? बिलकुल नाही. संग्रामदादांच्या दृष्टीने महत्वाचं आहे काम. त्यांचा प्रवास अव्याहत सुरूच आहे, सुरूच राहणार आहे. या प्रवासाचं इंधन काय? फक्त समाधान आणि 2 आदेश, एक नेत्यांचा आणि दुसरा जनतेचा.